क्रिकेटची रजनी स्पर्धा आपण पाहतोय. हॅलो, पहा महत्वाची सूचना आहे. जे संघ विजयी झाले आहेत ना, 4 संघ त्यांना सूचना आहे आणि यानंतर ती सूचना दिली जाणार नाहीये. जे संघ विजय आहेत ना, पहा नावं पुकारतो. देवा ग्रुप आवरे, त्यानंतर जरीमरी खोपटे, मंगेश स्पोर्ट्स खारकोपर, रॉयल उलवा या 4 संघाच्या कॅप्टन्स किंवा तुमचा जो खेळाडू कॅप्टन या संघनायकाने या 4 संघाच्या संघनायकाला या ठिकाणी विनंती करतोय. आयोजकाचा संपर्क साधा. लगेचच आपण पुण्यात जाऊया. कॉम्बॉक्स मध्ये जिथे असतील आपल्या समवेत आवाज ऐकायला मिळेल सुयक कोळी सरांचा. थँक्यू. साखली सामन्यातील शेवटचा सामना आपण पाहतोय. या स्पर्धेतील सागर 11 मस्तांग दिवाले विपक्ष विघ्नेश स्पोर्ट्स कुंभडभुजे. प्रथमतः फलंदाजी करताना संघ आपण पाहतोय विघ्नेश स्पोर्ट्स कुंभडभुजे संघ प्रथमतः फलंदाजी वाट्याला आली आहे. क्षेत्ररक्षणासाठी आपण संघ पाहतोय सागर 11 मस्तांग दिवाले. त्याचबरोबर या ठिकाणी विनंती करतोय सन्माननीय राजेश दादा कोळी यांना विनंती आहे, कृपया आपण मंचावर येऊन स्थानपणावरच्या दादा या प्लीज. लगेचच या, आपण मंच तुमच्या विना आम्ही अधीर आहोत, त्यामुळे या. आणि सर्व या ठिकाणी पहा खेळाडूंना पुन्हा कॅप्टन्सला विनंती करतोय. विनिंग कॅप्टन 4 कॅप्टन लगेच संपर्क साधा. मॅच चालू होईल आणि आवाज ऐकायला मिळेल सुयक कोळी सरांचा. पहिलं षटक वैयक्तिक सांघिक पहिलं षटक परेश कोहली सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. विघ्नेश आणि कपिल इथून मात्र नक्कीच हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न. पॉइंट ट्रिझर मध्ये चेंडू अडवला गेला. तद्वर मात्र सांघिक आणि वैयक्तिक धावसंख्येला मात्र सुरुवात केली जाईल. या एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय पहिलं षटक मार्गस्थ असताना पहिल्या चेंडूवरती आलेली ही एक सिंगल. धावसंख्या धावफलकावरती 1. पुढचा चेंडू परेशचा नक्कीच इथून मात्र नक्कीच आपण पाहिलं पंचांचा इशारा आलाय, वाईटचा इशारा. या वाईटच्या साह्याने मात्र अवांतर रूपानं धावसंख्येमध्ये भर पडेल. टोटल धावसंख्या आपण पाहतोय पहिलं षटक मार्गस्थ आहे परेश कोहली. पहिला चेंडू आपण पाहिला अतिशय उत्कृष्ट चेंडू होता. त्याच दिशेने मात्र आपण क्षेत्ररक्षण पाहिलं. पॉईंट टेजर मध्ये 1 धाव मिळाली. तदनंतर मात्र हा आलेला अवांतर चेंडू अवांतर स्वरूपानं मात्र धावसंख्येमध्ये भर पडेल. टोटल धावसंख्या मात्र आपण पाहतोय 2. हा चेंडू परत एकदा शफल झालेत. फटका सजवलाय स्क्वेअर लेग रिझर मध्ये चेंडू चाललाय सीमा पार येईल. हा नक्कीच या स्पर्धेतील या इनिंग मधील मात्र पहिला चौकार. या स्पर्धेतील 68वा तर या इनिंग मधील पहिला चौकार. इथून मात्र नक्कीच अपील मध्ये उत्साह जास्ती आत्मविश्वास कमी आणि नक्कीच याचा आपण पाहतोय लेग बायच्या स्वरूपाने 1 धाव मात्र मिळते. एका धावेने संघ पुढे सरकतोय. टोटल धावसंख्या आपण पाहतोय ती प्रथम फलंदाजी करत असणाऱ्या विघ्नेश स्पोर्ट्स कुंभडभुजे संघाच्या 7. सागर 11 मस्तांग दिवाले संघ आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करतोय. पहिलं षटक परेश कोहली एक धडधाकट शरीर यष्टीचा गोलंदाज आपण पाहतोय. वेगवान गोलंदाज नवी मुंबई परिसरातील हा संघ आपण पाहतोय. सागर 11 मस्तांग दिवाले. परेश कोहली गोलंदाजी मार्कवर अटल सितोयन कडून. इथून माझा पर एकदा लेट कटचा प्रयत्न परंतु मिस टायमिंग झालं होतं. नक्कीच कुठेतरी 1 धाव मात्र या चेंडूवरती मिळेल. एका धावेने संघ मात्र पुढे सरकतोय. प्रथम फलंदाजी करत असणारा विघ्नेश स्पोर्ट्स कुंभडभुजे संघ पोहोचला या एका धावेच्या सहाय्यानं 8 या धावसंख्येवरती. गोलंदाज परेश गोलंदाजी मार्कवर. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू नक्कीच अनपेक्षित अति उचली घेणारा हा चेंडू आपण पाहतोय. वाईटचा इशारा आलाय. गोलंदाजाला मात्र इथून दंडित केलं जाईल. वाईडनं एक अवांतर धावसंख्येनं मात्र टोटल मध्ये भर पडेल. टोटल पाहतोय आपण 9. या एका धावेच्या साह्यानं पहिलं षटक मार्गस्थ असताना विघ्नेश स्पोर्ट्स कुंभडभुजे संघ पोहोचलाय 9 या धावसंख्येवरती. पहिलं षटक साकारताना गोलंदाज आपण पाहतोय परेश कोहली. आतापर्यंत चांगलं षटक साकारलं गेलंय. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असेल. पहिलं षटक
या चेंडूवरती चांगला फटका पाहायला जरूर मिळालाय. कार्पेट ड्राईव्हच्या साहाय्याने मात्र हा फटका खेळला गेला. तिथं क्षेत्ररक्षक मात्र आले. तद्वर मात्र नक्कीच एक सिंगल रन अर्जित केली जाईल या चेंडूवरती. या सिंगलच्या साहाय्याने मात्र धावसंख्या पुढे सरकते. टोटल आपण पाहतोय 10 धावसंख्या. दुहेरी आकड्यामध्ये मात्र प्रवेश करतोय विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजे संघ. लोअर फुल टॉस इथून मात्र दिशा दिली आहे. पॉइंटच्या डोक्यावर खेळलेला हा नेत्रदीपक फटका चेंडू चाललाय सीमा पार येतोय. हा दर्जेदार दिवस आहे. प्रांश शुभम कोळी या ठिकाणी पाहतो आपण. आज तिसरा वाढदिवस आणि या स्पर्धेच्या वतीनं तुम्हा आम्हांच्या सगळ्यांच्याच वतीनं प्रांश बाळा तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आपण या ठिकाणी पाहतोय ब्रँडेड कंपनीचं पाणी आहे आणि त्या पाण्याची सोय झालेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रांश शुभम कोळी याला खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया पुन्हा एकदा सुयोग सरांकडे. थँक्यू व्हेरी मच. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 14. दुसरं षटक संजय कोहली यांच्या हातामध्ये सोपवलं गेलं. इथून मात्र नक्कीच क्षेत्ररक्षण जरूर चांगलं झालं परंतु थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. थ्रो जर अचूक एंडला अचूक वेळेला केला असता तर कदाचित इथून रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट मिळाली असती. परंतु जर तरला क्रिकेटमध्ये महत्त्व नाही आहे. इथून मात्र जे मैदानामध्ये तुम्ही पेराल जे प्रयत्नांच्या नक्कीच सहाय्यानं जे पेरलं जाईल ते मात्र त्याचा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळत असतो. उगवताना त्याच यश मात्र अपयश काय असेल ते मात्र उगवताना पाहायला मिळतं. गोलंदाज संजय या चेंडूवरती मात्र मोठा फटका केलायचा जरूर आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण जरूर झालंय. इथून मात्र नक्कीच दुहेरीचा प्रयत्न आहे परंतु फलंदाजांनी थांबवलं गेलंय. फलंदाज आपण पाहतो स्ट्रायकरकडे येणारा फलंदाज कपिल असेल. कपिलनं मात्र विघ्नेशला थांबवलं गेलं. इथून मात्र एक धाव मिळेल. एका धावेने संघ मात्र पुढे सरकेल. टोटल आपण पाहतोय 16 या धावसंख्येवरती. कपिल स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय विघ्नेश स्पोर्ट्स कुंभडभुजे संघाचा. हा चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. निर्धाव चेंडू आलाय. हा चेंडू परत एकदा आपण पाहतोय नक्कीच चांगला फटका पाहायला मिळाला. कव्हर आणि पॉइंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक फंबल झाले. लगेच मात्र दुहेरीचा प्रयत्न. काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते पहा. एक जबरदस्त अशी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले. दोन फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहतोय विघ्नेश आणि कपिल या दोन फलंदाजांना मैदानामध्ये आतापर्यंत विघ्नेश स्पोर्ट्स कुंभडभुजे संघाचा डाव ज्या फलंदाजांनी साकारलाय ते फलंदाज मात्र मैदानामध्ये आपण पाहतोय. सलामीचे फलंदाज दोन्ही आहेत. दोन ट्रम्प फलंदाज मधून ओळखले जातात ते दोन फलंदाज विघ्नेश आणि कपिल अशी जोडी मैदानामध्ये सलामीची जोडी मैदानामध्ये अजूनही तग धरून उभे आहे. आणि हीच मात्र जमेची बाजू असेल ती मात्र कुंभडभुजे संघासाठी. लोअर फुल टॉस हलक्या हाताने फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू वरती येईल उचलेल फेकेल तद्वर मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल अर्जित केली जाईल. या सिंगलच्या साहाय्यानं धावफलक हलता ठेवला जातोय. टोटल आपण पाहतोय 19. 99 स्कोर कार्ड आपण पाहतोय. कोणताही गडी मात्र बाद नाही. बिनबाद 19 अशी सावध आणि संयमी सुरुवात मात्र विघ्नेश स्पोर्ट्स कुंभडभुजे संघाची. बॅकफुटर येऊन कट करण्याचा प्रयत्न. इथून मात्र नक्कीच थर्ड मॅन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एकेरीचा प्रयत्न झालाय सफल. दुहेरीचा मात्र प्रयत्न केला गेलाय आणि इथून मात्र नक्कीच अगदी डोल्याच्या समोरून मात्र दुसऱ्या धावेची चोरी केली गेली आणि दुसरी धाव मात्र सफलरित्या पूर्ण केली गेली. ते दोन फलंदाज होते. एकीकडे होता कपिल आणि एकीकडे होता विघ्नेश
या दोन फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहिली चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या दोन धावाच्या साहाय्याने मात्र षटक समाप्त होत आहे. ते दुसरं टोटल धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 2 षटकाच्या समाप्ती अखेर बिनगडी बाद 21 धावसंख्या प्रथम फलंदाजी करत असणाऱ्या विघ्नेश स्पोर्ट्स कुंभडभुज संघाच्या. थँक्यू डीजे. देवा ग्रुप आवरे संघाच्या संघनायकाला विनंती आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. देवा ग्रुप आवरे संघाच्या संघनायकाला विनंती आहे आपण लगेचच आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. चला, आवरे संघाचे संगणक उपस्थित आहेत. वेलकम. या चारही संघाच्या संगणकाला पुन्हा एकदा पुकार दिला जातोय. ज्यांची नावं मगाशी मी पुकारली लगेचच या. मॅच चालू होईलच आणि तदनंतर आपण मैदानामध्ये जा आणि फक्त एक खेळाडू मैदानामध्ये जाईल याची दखल घ्या. आणि कर्णधार सुद्धा तुम्ही उपस्थित राहा. तसं पुन्हा एकदा जाऊया. कॉम्बॉक्स मध्ये मॅच अतिशय चांगली रंगात आलेली आहे. एका बाजूने दिवाले संघ पाहतोय, गोलंदाजी चांगली करतोय. थोड्याशा चुका झाल्यात पण जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये जिथं आवाज ऐकू आपण सुयोग सरांचा. गोलंदाज अजय याला आपण पाहतोय. MTHL अटल सेतू एंड कडून पाहतोय. पहिला चेंडू इथून मात्र नक्कीच शरीरापासून दूर ठेवला गेला. बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही. पंचवल्ले आमच्याकडे आपण पाहिला तर इशारा आलाय हा वाईटचा. एक वाईटच्या सहाय्यानं अवांतर स्वरूपानं मात्र धावसंख्येमध्ये भर पडेल. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 22 धावसंख्या धावफलकावरती. गोलंदाज आपण गोलंदाजी मार्गावर पाहतोय अजय. हा गोलंदाज सागर 11 मस्तांग दिवाले संघाचा. डावखोऱ्याचा गोलंदाज. इथून मात्र नक्कीच हा टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. यष्टीरक्षकानं मात्र आपली कामगिरी चोख बजावले. गोलंदाज आपण गोलंदाजी वार्तावर पाहतोय अजय. हा दिवाले संघाचा गोलंदाज. एकीकडे मात्र फलंदाज आहेत कुंभडभुज संघाचे. या चेंडूवरती मात्र नक्कीच मोठा फटका खेळायचा होता परंतु बॅटच्या रडारमध्ये मात्र चेंडू आला नाहीये. एक धाव मात्र जरूर मिळेल. एका धावेने फक्त आणि फक्त स्ट्राईक रोटेशन करण्याचं काम मात्र केलं जाईल ते कपिलच्या माध्यमातून. स्ट्राईक मात्र येतील. आपण पाहतोय विघ्नेश आतापर्यंत त्यांनी 4 चेंडूंचा सामना केलाय. धावसंख्या धाव फलकावरती जमवले ते वैयक्तिक 7. 4 चेंडूंमध्ये 7 धावसंख्येवरती खेळतोय तो विघ्नेश. हा चेंडू शफल झाले. मोठा फटका खेळायचा होता. मिस टायमिंग झालं जरूर. इथून मात्र डायरेक्ट हिटची संधी आणि काय घडलं गेलंय. ही धाव घेण्याची गरज होती का हा मात्र प्रश्न विचारला जाईल तो विघ्नेशच्या माध्यमातून आणि फलंदाज मात्र बाद होईल तो विघ्नेश. श्लोक कोहली हा फलंदाज आपण पाहतोय. अजयचा हा चेंडू परत एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय परंतु अजयनं मात्र अक्षरशः आपल्या गोलंदाजीच्या तालावरती फलंदाजांना नाचवत ठेवलंय. खऱ्या अर्थाने या षटकामध्ये आपण पाहतोय अजय हा गोलंदाज सागर 11 दिवाले मस्तांग संघाचा हा गोलंदाज आपण पाहतोय. 3ऱ्या क्रमांकाचं षटक संघनायकाने दिलेली जबाबदारी मात्र अचूक पेलत असताना मात्र या चेंडूवरती शॉर्ट प्लेनचा चेंडू त्यावरती मात्र केलाय प्रहार. हा आलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दर्जेदार असा षटकार.
धावफलकाला गेलाय. आपण पाहतोय तो धावफलकावरती 29. हा चेंडू नक्कीच चांगला फटका, इनसाइड आउटचा फटका. एक एक डीप एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि हा दर्जेदार असा फटका षटकार आलाय. तिसरं षटक समाप्त झालंय. टोटल धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती प्रथम फलंदाजी करत असणाऱ्या विघ्नेश फूड्स कुंभडभुजे संघ पोहोचलाय. तो 3 षटकाच्या समाप्ती अखेर 35 धावसंख्येवरती. एक गडी बाद 35 अशी धावसंख्या धावफलकावरती आहे विघ्नेश फूड्स कुंभडभुजे संघाची. प्रथम फलंदाजी करत असताना मात्र नक्कीच आपण पाहतोय कुंभडभुजे संघाला. एकीकडे आहे सागर 11 दिवाले मस्तांग नवी मुंबई परिसरातील संघ, तर एकीकडे मात्र आपण पाहतोय उलवेनोड परिसरातील विघ्नेश स्पोर्ट्स कुंभडभुजे संघ. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर एक कुंभडभुजे संघ खेळलाय, तदनंतर मात्र अजून एक कुंभडभुजे गावातील हा संघ आपण पाहतोय. कपिल कोहली अँड टीम आपण पाहतोय. सूरज कोहली चौथं षटक गव्हाण एन कडून साकारेल. निर्णायक षटक, महत्वाचं षटक. या षटकामध्ये किती टार्गेट सेट केलं जाईल या फलंदाजांच्या माध्यमातून. 2 फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय कपिल कोहली आणि श्लोक कोहली. श्लोक कोहली असेल स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय. तिसऱ्या क्रमांकासाठी मैदानावरती आलाय फलंदाजी करण्यासाठी. विघ्नेश बाद झाल्यानंतर मात्र आपल्या संघाचा डाव सावरण्यासाठी मात्र मैदानावरती आलाय. अजूनपर्यंत एकही चेंडूचा सामना केला नाही. शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूचा सामना करील तो श्लोक. सुरतचा पहिला चेंडू मात्र इथून नक्कीच भिरकावून दिलाय, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन लगावलं गेलंय. धावसंख्या फक्त आणि फक्त या चेंडूवरती मिळेल ती एक. एका धावेनं मात्र धावफलक ठेवला जातोय. टोटल मात्र आपण पाहतोय ती या शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवरती आलेली सिंगल. टोटल आपण पाहतोय 36 ऑन स्कोर कार्ड आपण पाहतोय. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये विघ्नेश स्पोर्ट्स कुंभडभुजे संघ. चांगला खेळ मात्र पाहायला मिळतो दोन या संघांच्या माध्यमातून. कुंभडभुजे आणि दिवाले मस्तांग हे दोन संघ. 23 धावसंख्येवरती वैयक्तिक खेळतोय तो कपिल कोहली. संघनायकाची भूमिका मात्र यशस्वीपणे पार पाडत असताना ज्याच्या नावानं हा संघ ओळखला जातो तो विघ्नेश स्पोर्ट्स कुंभडभुजे संघाचा महत्वाचा खेळाडू म्हणून ओळखला जातो तो कपिल. हा चेंडू पहा नक्कीच खोलवर टप्प्याचा होता, त्यानं ओळखलं हलक्या त्यानं फक्त सन्मानजनक रीतीने खेळून काढला. त्यावर मात्र अति वेगानं मी तर म्हणेन या 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. काय वेग होता पहा 2 धावा पूर्ण करत असताना, आणि काय कॉलिंग होतं दोन्ही फलंदाजांच्या मध्ये. ज्या रीतीनं फलंदाज कपिलनं हा चेंडू हलक्या हाताने खेळून काढला, त्यानं पाहिलं डीप मधला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. तो जेवढ्या वेगानं आला त्याच्याही अति वेगानं त्याच्या जास्त वेगानं मात्र ह्या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. आणि या 2 धावाच्या साहाय्यानं संघ पोचलाय तो मात्र आपण पाहतोय 38 ऑन स्कोर कार्ड. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये विघ्नेश स्पोर्ट्स कुंभडभुजे संघ. कपिलला मात्र आपण पाहतोय एक महत्वाचा खेळाडू धावांसाठी झगडताना पाहतोय. धावांसाठी धावाधाव सुरू आहे. इथून मात्र मिस टायमिंग स्ट्रोक, झेल खाली क्षेत्ररक्षक, झेल मात्र हातातून निसटला जातोय. कपिल मात्र दुहेरीचा प्रयत्न केला गेलाय. परत एकदा स्ट्राईक एंड वरती येईल कपिल. या 2 धावा मिळतील त्या मात्र कुंभडभुजे संघाला आणि कपिलला. टोटल मात्र आपण पाहतोय या 2 धावेच्या सहाय्यानं 40 धावसंख्या. 4थं दशक धावफलकावरती लगावलं गेलंय. सूरज कोहली 4थं षटक फेकतोय. आपण पाहतोय गव्हाण एंड कडून दिवाले मस्तांग संघाचा सूरज कोहली. आतापर्यंत पाहिलं तर 3 चेंडूंमध्ये 5 धावसंख्या खर्ची केल्यात. उर्वरित चेंडू बाकी असतील पूर्वार्धातील 3. कोणती धावसंख्या या 3 चेंडूंमध्ये मिळवली जाईल ते मात्र पाहावं लागेल. कपिलसाठी हा चेंडू खोलवर टप्प्याचा कार्पेट ड्राईव्ह पद्धतीने खेळून काढला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू वरती येईल. तद्वर मात्र फक्त आणि फक्त एक धाव घेण्याचं धाडस मात्र करू दिलंय आणि एका धावेवरती मात्र समाधान मानावं लागेल. त्या 2 फलंदाजांना आपण पाहतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण, तितकाच चांगला थ्रो मात्र अचूक एंडला मात्र पाहायला मिळाला आणि एक धाव मात्र मिळेल. एका धावेने संघ मात्र पोहोचतोय 41 या धावसंख्येवरती. उर्वरित पूर्वार्धातील 2 चेंडू फेकायचे आहेत. गोलंदाज आहे
सूरज कोहली गव्हाण एंड कडून फेकण्यासाठी सज्ज. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय श्लोक कोहली. आतापर्यंत चेंडूचा सामना केला, एक धावसंख्या मिळवली त्यानं, एक 2 चेंडूचा सामना करत असताना कशा रीतीने फलंदाजी केली जाईल या चेंडूवरती मात्र परत एकदा एक सिंगल मिळत मात्र स्ट्राईक एंड वरती येईल तो कपिल. सलामीला आलेला कपिलला आपण पाहतोय शेवटच्या चेंडूचा सामना करण्यासाठी परत एकदा स्ट्राईक एंड वरती येतोय. वैयक्तिक 28 धावसंख्येवरती खेळतोय. या शेवटच्या चेंडूवरती कशा रीतीने या चेंडूचा सामना करेल, कोणती धावसंख्या या चेंडूवरती मिळवली जाईल, षटकार, चौकार, सिंगल, डबल की निर्धाव चेंडू, कोणती धावसंख्या या चेंडूवरती अर्जित केली जाईल. थोडंसं पावलामध्ये मिस्टेक, तदनंतर मात्र विकेट किपरनं संपर्क साधलाय सूरजसाठी. शेवटचा चेंडू फेकत असताना मात्र काहीशी रणनीती बदलली जाईल का सूरजची. शेवटचा चेंडू पूर्वार्धातील आपण पाहतो, टार्गेट सेट केलं जाईल ह्या चेंडूवरती. कोणतं टार्गेट सेट केलं जाईल, जर निर्धाव चेंडू आला तर मात्र 42 धावसंख्या धावफलकावरती आहेत, परंतु एखाद दुसरा मोठा फटका आला तर मात्र काहीच चित्र वेगळं पाहायला मिळेल. हा चेंडू नक्कीच अक्रॉस द बॅट खेळलाय, इथून मात्र फटका सजवला गेलाय, चेंडू चाललाय वन बाउंस सीमा पार, येतोय हा दर्जेदाराचा चौकार. आणि 24 चेंडू बनवायचे आहेत सागर 11 दिवाले मस्तांग संघाला. त्या 47 धावसंख्या या 4 षटकांमध्ये कशा रीतीने जमवल्या जातील, कोणता संघ या सामन्यामध्ये विजयश्री गाठेल हे उत्तरार्धामध्ये आपण ऐकणार आहात. नक्कीच आपल्या समेत जोडले जातील देवजी डाके सर यांच्या समेत आपण जोडले जाऊया. तत्पूर्वी नक्कीच डीजेच्या माध्यमातून आपण ऐकूयात एक सुमधुर गीत. चला, मगाशी सुद्धा सूचना केली होती, पहा जे पहिले 4 संघ सामना जिंकलेले आहेत ना, ते कॅप्टन्स सगळ्यात अगोदर या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवायची आहेत. नावं घेतलेली आहेत पहा. मी त्या सर्व कर्णधारांना विनंती करतो, लगेच आपण व्यासपीठावर आपली उपस्थिती प्रार्थनीय असेल. पहिल्या फेरीतील शेवटची लढत या ठिकाणी भेटायला येते. सागर 11 दिवाले मस्तांग या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला, आणि दुसऱ्या बाजूने विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजे. पहिल्या फेरीतील शेवटची लढत या ठिकाणी पाहायला मिळते. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही संघांना पुन्हा एकदा या ठिकाणी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या जातील. स्पर्धा आपण पाहतोय साई गणेश चषक 2025, अतिशय चांगली स्पर्धा. या स्पर्धेच्या वतीने आपण पाहतोय जे स्पर्धक आम्हाला खऱ्या अर्थानं घर बसल्या सुद्धा या सामन्याचा आनंद लुटतात. आज बरेचसे संघ 10 संघ या ठिकाणी पाहायला मिळतात, त्यामुळे आज त्या संघाचे पाठीराखे सुद्धा लाईव्हच्या माध्यमातून WTC या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जात आहे. तब्बल 3 कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जात आहे, आणि त्या घर बसल्या प्रेक्षक माईबापाचं सुद्धा करूया आपण सहर्ष स्वागत. साई गणेश चषक 2025 मध्ये तमाम क्रीडा रसिक आणि प्रेक्षक वर्गाचं सुद्धा सहर्ष स्वागत. सामना आपण पाहतोय, पहिला पूर्वार्ध संपला गेला, धावसंख्या बनवल्या खऱ्या अर्थानं विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजे संघानं. सेहेचाळीस बनवलेल्या आहेत, 47 धावसंख्येचं आव्हान.
महत्वाची सूचना पुन्हा एकदा देतो आणि हा शेवटचा पुकार असेल. खारकोपर संघाचा संघनायक गणेश भोईर, उलवे संघाचा खारकोपर संघाचा खेळाडू असणार आहे धनेश भोईर, उलवे संघाचा खेळाडू असेल चंदन मडवी, आवरे संघाचा निशांत मात्रे आणि खोपटे संघाचा अभिजित ठाकूर. हे 4 खेळाडू असतील. फक्त 4 खेळाडू मैदानामध्ये असतील. पाठीराख आणि प्लेइंग 11 कुणीही नसणार आहे, मैदानाच्या बाहेर असतील. आणि हे 4 खेळाडूंनी इथं उपस्थित दर्शवा लगेच. धनेश भोईर, चंदन मडवी, निशांत म्हात्रे आणि अभिजित ठाकूर. कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. विघ्नेश या ठिकाणी पाहतोय थोडीशी दुखापत आहे कदाचित आणि त्यामुळे आपण पाहतोय या गोष्टी महत्त्वपूर्ण असतात. आज बरेचसे समर्थक या ठिकाणी पाहतो, प्रेक्षकांची पुन्हा एकदा गर्दी पाहायला मिळते. मगाशी चंदनने सांगितलंय आमचं पूर्ण गाव आलंय, नाही तसं नाही म्हटलं, आमचं अख्खा गाव आलंय असं म्हटलं त्यानं. आणि ही खऱ्या अर्थानं ह्या भाषेत तर खऱ्या अर्थानं गोडवा आहे, ही महत्वाची बाब आहे. येस पंच, मॅच चालू होईल. दोन्ही संघांना पुन्हा एकदा देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. गेम ऑन. ग्रीन सिग्नल अंपायर. गोलंदाज सज्ज होणार, फलंदाज सज्ज होणार. अक्षय कोळी. पहिला बॉल अलॉन द कार्पेट. ताकदीचा प्रचंड वापर या ठिकाणी पाहायला मिळाला. विघ्नेश त्या ठिकाणी मिसफील्ड करतोय. तद्वर मात्र या 2 धावा. नॉन स्ट्राईक एंडच्या खेळाडूंना आपण पाहतोय. विघ्नेश चांगला पुकार दिला आणि चांगला या ठिकाणी पाहतो आपण जयेश कोहली फिन चीटर आहे. आपल्या टप्प्यात जर आला तर कार्यक्रम करणार, हे हॅशटॅग लाईन आहे त्या खेळाडूची. यावेळी अक्रॉस द लाईन गॅप मध्ये फटका आपण पाहतोय. प्रचंड वेगाने त्या ठिकाणी कपिल कोहली आपण पाहतोय. फिकी थोडीशी खराब, गॅदर करू शकला नाही. एका टप्प्याच्या सहाय्याने चेंडू फेकण्याचा प्रयत्न, बराचसा अंतर कापलं त्या खेळाडूनं. वय वर्ष बघायला गेलो तर आपण सिनियर खेळाडू आहे 37-38च्या घरामध्ये, परंतु अजूनही सर्कलच्या बाहेर करतो. त्यामुळे फिटनेस ही गोष्ट महत्वाची आहे आणि फिटनेसवर खूप काम सुद्धा केलंय. मागच्या 2 वर्षामध्ये वजन सुद्धा कमी केलंय. 18 ते 20 केजी वजन कपिल कोळीच्या माध्यमातून आणि स्वप्नातली बाईक सुद्धा गतवर्षी त्याने मिळवली. रजनी स्पर्धेमध्ये सुद्धा आपण पाहतोय. हो, गुड बॉलिंग. इथे मात्र पहा कीपरने केली चूक. 2 पायांमध्ये तब्बल इंडिया गेट तयार झाला, तिथून गाडी झाली पसार. नॉन स्टॉपच्या रिझन मध्ये पंचांचा इशारा, चौकार. योगेश शर्मा आज असते ना तर याला झोमला खईस वगैरे ते चालूच झालं असं त्यांचं. अनोखी शैली आहे त्यांची. योगेश वाघ त्यांचा आपण आवाज ऐकलात, कदाचित मॅच पाहत असतील. चौकार पाहायला मिळाल. गोलंदाजानं चांगला चेंडू फेकला होता, कीपर थोडीशी चूक करतोय निकेत. हो, यावेळी मात्र फुल टॉस बॉल, दिशा दाखवली. पहिला चेंडू आला नसीबाचा, तदनंतर फटका आला ताकदीचा. बॅक टू बॅक दुसरा चौकार. डीजे सँडी या ठिकाणी पाहतो आपण, त्यांच्या माध्यमातून संगीत. धावसंख्या पाहतो धावपटलावर तब्बल डबल फिगर मध्ये 11 धावसंख्या. 47 धावसंख्येचं आव्हान आहे. ॲव्हरेज स्कोर आहे या मैदानावर आपण पाहतोय. पार स्कोर म्हणू शकतो आपण, परंतु त्या धावसंख्या डिफेंड करायच्या आहेत. गोलंदाज पाहतो विघ्नेश. काय फटका सजवला, ताकदीचा प्रचंड वापर. नो चान्स बाय द फिल्डर. चौकारांचे हॅट्रिक संपादन केले जातोय, आक्रमण केलं जातोय, आणखीन एक येतोय हा दर्जेदार चौकार. हल्ला चढवला जातो. तब्बल 3 चौकार पाहिले. एकूण धावसंख्या पाहतो 15.
चांगली धावसंख्या, चांगली फलंदाजी. विघ्नेश ट्रम्प खेळाडू आहे संघाचा. आक्रमण हे त्याच्या जणू का ब्लड मध्येच आहे, अशी फलंदाजी करतो. विकासजी मुकादम यांच्याकडून जर कुंभडभुजे संघ या सामन्यामध्ये जिंकला तर तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. ओव्हर टू कॉम्बॉक्स. क्या बात आहे, पहा कॅश प्राइज झालंय. ओ कुठे बॉल फेकलाय हा, जाऊ की नको, अडकले. आणि इथे मात्र पंचांचा इशारा येईलच. इट्स नो बॉल. बीमर आहे ओव्हर द वेस्ट. बीमर आहे. डगआउट मधून आवाज देऊ नका. दिवाळी संघ हा शेवटचा पुकार आहे तुम्हाला. कोणत्याही संघाला कालच्या रजनीमध्ये 2 संघांना पॅनलाइज केलं मित्रांनो. सो प्लीज शांत राहा. चांगली फलंदाजी चालू आहे. तर तत्पूर्वी मी विनंती करीन एकदा आणि सूचनाही करीन, दिवाळी मस्तांग आपल्या खेळाडूंना आपण खेळाडू कक्षामध्ये खुर्च्यांवरतीच बसायचं आहे. खाली कोणताही खेळाडू बसणार नाही आहे. प्लेईंग 11मध्ये असणाऱ्या सर्व खेळाडूंना विनंती आहे आपण खुर्च्यांवरती बसायचं आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. खेळाडू कक्षामध्ये पहा चेअर्स अवेलेबल आहेत, खुर्च्या, त्यावर आपण बसून सामन्याचा आनंद लुटायचा आहे. कोणी खाली बसू नका. फ्री हिट असेल. हो गुड बॉल. प्रचंड वेगाने चेंडू फेकला होता. फलंदाज नाराज आहेत. शेवटचा बॉल होता पॉवर प्लेचा. कदाचित मनसुबे होते मोठा फटका सजवण्याचा, परंतु टायमिंग चुकलं गेलं. प्रचंड वेगाने चेंडू फेकला होता. षटक क्रमांक पहिलं आपण पाहतोय. आणि धावसंख्या धावपटलावर बिनबाद 17 धावा. 18 मध्ये 30 धावसंख्येची गरज. 10 ची सरासरी. दिवाळे संघ गेम मध्ये एंट्री करतोय असं म्हणावं लागेल. बऱ्याच धावसंख्या खर्च केला. अक्षय कोळी हा स्ट्राईक गोलंदाज आहे. आज कित्येक वेळा आपण पाहिलंय त्याची गोलंदाजी अतिशय चांगली. आणि तदनंतर मात्र आज त्याच्या गोलंदाजीचा चांगला समाचार घेतला असं म्हणावं लागेल. आज बरेचसे समर्थक आहेत. आज लांबून समर्थक आलेले आहेत. उरण पूर्व विभाग, मग आमचा खोपटा विभाग असेल, तदनंतर आवरे विभाग असेल, आज त्यांचं सुद्धा आपण करूया सहर्ष स्वागत. आणि वैशिष्ट्य आहे खोपटा संघाचं सुद्धा वैशिष्ट्य आहे, जिथे जिथे मात्र संघ कुठेही असू द्या त्यांचे समर्थक, बरेचसे समर्थक असतात संघाला प्लेइंग 11 समर्थन करण्यासाठी, आणि गरजेचं सुद्धा आहे. चला मॅच चालू करा. कुंभडभुजा संघासाठी सूचना आहे टाइम अलर्ट. तुम्हाला वेळेचं बंधन पाळावं लागेल, अन्यथा मात्र तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. मुन्ना येतोय सेकंड स्पेल साठी. पाहतो आपण रोहन कोळी, मुन्ना मिस्ट्री बॉलर आहे. डावकुराचा गोलंदाज पाहतो आपण. दुसरं षटक पॉवर प्ले नसणार आहे. क्षेत्ररक्षण पाहतो आपण. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, आणि एक थर्ड मॅन घेतलेला आहे. पहा आगळं वेगळं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. डीप थर्ड मॅन. यावेळी मात्र पहिला चेंडू डॉट. डीप थर्डमॅनचं कदाचित 2 गोष्टी असू शकतात थर्डमॅनला. एक म्हणजे रिव्हर्स साठी, किंबहुना मित्र म्हणून बॅकफूट पंच केलं, कदाचित स्लाइस केलं तर त्यासाठी क्षेत्ररक्षण घेतला असावं. प्लॅनिंग असेल कर्णधाराची, किंबहुना मित्र म्हणून स्वतः मुन्नानी ते क्षेत्ररक्षण मागितलं असावं. ॲज अ बॉलर म्हणून कॉन्फिडन्स आहे हा. आता पाहणं योग्य राहील. गोलंदाजी पाहतो आपण. स्लोवर बॉल. टायमिंग चांगलं जुळलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, त्यांना प्रेक्षक बनवलंय. अफलातून टायमिंग. ठोकला षटकार. डीजे सँडी या ठिकाणी पाहतो आपण आज भोजन साठी गेलेले आहेत. डीजे जितू. चांगला फटका सजवला. प्रॉपर टायमिंग पाहायला मिळाले. एकूण धावसंख्या धावपटलावर पाहतो आपण 23 16 मध्ये 24 ची गरज आहे. 16 मध्ये 24 ची गरज आहे. चांगलं संगीत आपण ऐकतोय या पूर्ण दुसऱ्या रजनीमध्ये. कौतुक करेन मी डीजे जितू दादा, आपलं सुद्धा चांगलं संगीत. मॅच ऑन आहे. मॅच ऑन केली या खेळाडूने. अजूनही एकही खेळाडू बाद नाही. पहा जागेवरून फटका सजवण्याचा प्रयत्न आहे. नॉन स्ट्राईक यांच्या खेळाडूने काहीतरी कमेंट पास केली लगेचच. समोर बॉल होता, स्लॉट मध्ये बॉल होता. समोर जाऊन प्रयत्न, परंतु चेंडूने वळण घेतलं. डाव्या हाताचा गोलंदाज. नॅचरल स्विंग पाहायला मिळाला. प्रेक्षकाची तुडुंब गर्दी. ही मॅच झाली ना का त्यानंतर मात्र 5 खेळाडू आपल्याला पळताना दिसतील खेळपट्टीवर. स्लोवर बॉल होता. जागा बनवली होती. शेफल झाले होते खेळाडू. कीपर आणखीन एकदा फंबल करतोय.
आणखीन एक सिंगल पाहायला मिळते. पंचांचा इशारा येतोय. येस 22चा इशारा या ठिकाणी पाहतोय. ही धाव नाही फलंदाजाच्या खात्यामध्ये जाणार आणि नाही गोलंदाजा, पण फलंदाजी करणाऱ्या संघाच्या खात्यात डेफिनेटली ऍड केले जाईल. आणखीन धावसंख्या पाहतो 24, 24 धावसंख्या, 23 धावसंख्येची गरज, 14 मध्ये 23 धावसंख्येची गरज. या दोन चेंडू मध्ये एक मोठा फटका कदाचित आता लगावला जाईल. दोन खेळाडू सेट झालेत, नजर जमली असं म्हणावं लागेल, त्यामुळे चेंडू चांगले फेकावे लागतील मुन्नाला. स्लोवर बॉल, काय फटका सजवलाय, घुटना टेक, तमाशा देख. ओ, चेंडी अडवण्याचा अथोनात प्रयत्न केले होते त्या ठिकाणी, परंतु चेंडू जातोय सीमारेषा पार. कडकडाट टाळ्यांचा दर्जेदार षटकार. चेंडू षटकार पाहायला मिळाला. सिमिलर शॉट खेळण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी. डॉट बॉलने षटक संपलं जातो. मुन्ना नाराज असेल. स्लॉट चांगला चेंडू पिक केला मित्र म्हणेन, मॅन्युफॅक्चर केला स्ट्रोक, तो बनवला फटका. आणि आता मात्र धावसंख्या पाहतोय 30 धावा. उर्वरित चेंडू बाकी असतील 12 आणि विजयासाठी आता 17 धावसंख्या. हे दुसऱ्या क्रमांकाचं गाणं लावलं ना, ते बऱ्याच जणांना आवडलं असेल. चेंडू बाकी असतील 12 आणि विजयासाठी 17 धावसंख्येची गरज. स्टील मॅच इज ऑन, अजूनही मॅच बाकी आहे. 12 चेंडू 17 धावसंख्या, बरंच काही घडू शकतो. एक जर विकेट्स आली किंबहुना काही डॉट बॉल आले तर मॅच मध्ये कमबॅक करू शकता तुम्ही कोंबडभुजे संघ. त्यामुळे आता चुरशीची लढाई असेल, हे षटक महत्वाचं असेल. या मॅच मध्ये कमी चेंडू जर डॉट बॉल फेकले ना, कमी धावसंख्या खर्च केला तर मॅच बनेल. गोलंदाज पाहतो आपण. आधी टॉपेज लागली, चेंडू जातो नॉन स्टॉप रिजन मध्ये. सुरुवात झाली पुन्हा एकदा चौकाराने. दर्जेदार फटका, नशिबाचा आणखीन एक चौकार. एस डीजे जितू, काम 25 आहे. चौकार पाहायला मिळाला. इक्वेशन बदललंय. 11 मध्ये 13 हवे आहेत. स्विंग 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 आणि मिस पाहायला मिळतो. चेंडू थोडासा वळण घेतोय. गोलंदाज चांगला आहे. आज एक गोलंदाजी कमी पाहायला मिळतोय आपल्याला. एक गोलंदाज कमी आहे संघामध्ये आणि त्याची कमी भासते मी तर म्हणेन. कित्येक वेळा त्याचं षटक क्रमांक दुसरं पाहिलंय, परंतु आता जे आहे ते समोर आहे आणि त्यातच तुम्हाला बाहेर पडायचं आहे. 10 मध्ये 13. ताकदीचा प्रचंड वापर. गॅप मध्ये बॉल पाठवलाय. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय त्या ठिकाणी. श्लोक कोहली आपण पाहतो खेळाडू. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चांगली उचल फेक, चांगली फेकी, थ्रो सुद्धा चांगला अँगलने. वन बाउन्स थ्रो पाहायला मिळाला. सिंगल स्ट्राईक, पुन्हा एकदा रोटेशन. अजूनही एकही खेळाडू बाद झाला नाही. अजूनही एकही खेळाडू बाद झाला नाही. पहा, हे महत्वपूर्ण राहिलंय. काय पार्टनरशिप बिल्ड केली, लाजवाब. 9 मध्ये 12 धावसंख्येची गरज. 3 चेंडू आहेत आपल्या स्पेल मधलं. सगळ्यात बेस्ट हे 3 चेंडू फेकावे लागतील तुम्हाला. दुसऱ्या बाजूने फलंदाज तयार आहे. स्विंग आणि मिस. मोठ्या फटकाचा प्रयत्न पुन्हा एकदा पाहिला आपण. जर्सी क्रमांक 9. 8 मध्ये
12. त्या मिसफिल्डच्या 3 चौकार जे गेले ना, 2 ते 3 चौकार ते अडवायला हवे होतात तुम्ही, किंबहुना 2 तर डेफिनेटली गेले. त्या 8 धावसंख्या आता तुम्हाला संजीवनी दिली असती, परंतु इथून मॅच सोडायची नाहीये. पहा कव्हर पॉइंटला आपण सर्कलमध्ये आणखीन एक या मैदानाचे खरे मालक पाहतो आपण. इथे मात्र पहा शरीराचा वेध घेणारा चेंडू, पंचांकडनं इशारा येईलच, तत्पूर्वी सिंगल. येस, इट्स अ लेग बाय. बॉडीला थोडा ब्रश केला चेंडू, तदनंतर आपण पाहतोय फर्स्ट स्लिपचा खेळाडूने चेंडू पिक केला. चांगली गोलंदाजी हाताळली, कौतुक करेन मी गोलंदाजचं. पहा कमी धावसंख्या असताना मात्र आपला 7 मध्ये 11 बनवायचे आहेत. 7-12 सगळ्यांना माहिती आहे, परंतु 7-11 हा चेंडू जर डॉट आला ना तर सामन्यामध्ये रंगत चढेल. दुसऱ्या बाजूला हा डॉट खेळण्याचे मनसुबे अजिबात नसतील विघ्नेशचे. एक मोठा फटका मारून मॅचचं मार्जिन कमी करावं लागेल, हे डोक्यात चालू असेल सत्र. दोन्हीकडे विचार 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 पाहायला मिळतात. काय घडणार? फटका फसलाय, बॉल हवेत आहे, गोलंदाज स्वतः पळतोय, प्रयत्न होणार आणि नो मॅन्स लँड मध्ये तब्बल 5 खेळाडू पाहिले आपण. 5 खेळाडू पाहिले, 2 धावसंख्या जोडल्या जातील. एंड ऑफ द थर्ड ओव्हर. 3 षटकाचा खेळ संपला जातो. धावसंख्या पाहतोय आपण धावपटलावर झाल्यात बिनबाद 38 धावा. 47 धावसंख्येचं आव्हान, अर्थातच चेंडू बाकी असतील 6 विजयासाठी. कंपल्सरी चेस. दिवाळी संघाला 9 धावा. पाणी घेऊन जा 12th मॅन पाणी घेऊन जा. आपण 9 धावसंख्येची गरज असणार आहे. स्पर्धा आपण पाहिली, खऱ्या अर्थानं आपण स्पर्धा पाहतोय साई गणेश चषक 2025. कालच्या दिवसामध्ये सुरुवात झाली. 5 दिवसाचा हा दैवित्यमान सोहळा, 5 चमचमता ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेचा शेवटचा दिवस, अर्थातच आपण फायनल डे, त्याच दिवशी या स्पर्धेला आपण निरोप देणार आहोत. रविवार दिनांक 9/2/2025. आणि त्या दिवशी आपल्याला ए लॉट्स अर्थातच अ गट पाहायला मिळेल. त्यामध्ये पहिला सामना असेल तुरुभे विपक्ष मांडा, दुसरा सामना असेल काळुंद्र विपक्ष बामणडोंगरी, तिसरा सामना असेल जय मल्हार माहुलगाव विपक्ष RCC पेठ रातोके कातील, आणि शेवटची लढत असेल गोठेवली विपक्ष बोनकोडे. ए लॉट असणार आहे संडेच्या दिवशी. संडे फंडे, मोठमोठे सितारे, चमचमते स्टार पाहायला मिळतील आपल्याला. शेवटचं षटक चला स्पीडअप करायचं आहे, वेळ अजिबात खर्च करू नका. मगाशी मी 4 खेळाडूंची नावं घेतली, त्यांनी पुन्हा एकदा तयार राहायचे. पहा आलेले आहात, ओके धन्यवाद. बैलगाडा शर्यत चालू करू आपण. रोशन कोळी येतोय. 6 मध्ये 9 बनवायचे आहे, दुसऱ्या बाजूने थांबवायचे आहेत. समोर टाकला बॉल, दिला फेकून बॉलला मिड विकेटच्या रिजन मध्ये. खेळाडूंना बनवलं जातं प्रेक्षक, ठोकलाय षटकार. कुंभडभुजे संघाला पारितोषिक आहे, ते मी परत एकदा अनाऊन्स करतोय विकासजी मुकादम यांच्याकडून. जर कुंभडभुजे संघ जिंकला तर तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स देव सर. तर नक्कीच अजून मॅच संपली नाही. कुंभडभुजे संघाला डेफिनेटली सांगेन 5 मध्ये 3 का नाही बनू शकत. रायगड प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलेले आहे, पेलेवली गावचा सुपुत्र, त्यानं 6 मध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहिलं 1 धाव सेव्ह केली, मेडन षटक फेकलं, 2 विकेट सुद्धा मिळवल्या होत्या. इथं 5 मध्ये रोशन तुम्हाला 3 थांबवायचे आहेत. आणखीन एक समोर बॉल आहे, मॅच फिनिश. बॅक टू बॅक दुसरा षटकार, धोनी स्टाईलनं मॅच फिनिश केलेली आहे. हार्ड लक बॉयज कुंभडभुजे आणि वेल प्लेड दिवाले संघ. दिवाले संघाचा एक खेळाडू तुमचा जो पळणारा असेल ना, बलमा म्हणा नाहीतर मग सर्जा म्हणा किंवा मथुर बोला, जो कोण असेल ना तो लगेच पाठवून द्या या ठिकाणी. डीजे 2 मिनिटं थांबा. चला आता आपण मैदानामध्ये कुणीच जाऊ नका, फक्त आणि फक्त आयोजक असतील, आणि ज्या संघाचा पाठीराखा जाईल ना त्या संघाला बाद केलं जाईल. पहा प्लेइंग 11 सुद्धा नसेल, फक्त एक खेळाडू असेल, पंच असतील. पंच आपण असाल.
आणि साईड अँगल वाले कॅमेरामॅन दादा, मिड विकेटच्या रिजन मध्ये कॅमेरामॅन आहेत, साईड अँगल वाले आपण लक्ष ठेवा प्लीज, तुमची कामगिरी मोलाची असेल. जो खेळाडू पहिला येईल ना त्याला बाय दिली जाईल.